मी स्वामींकडे काही मागितलं आणि स्वामींनी दिलं नाही असं कधी होईल का? तर स्वामींकडे मी एक नवस केला होता. काय ते तुम्हाला पुढे सांगतेच. सगळ्यात अगोदर घरातली छान अशी देवपूजा केली, छान तयार झाले आणि निघाले मंदिराकडे. आता मी नवस असा केला होता, की स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा. आमच्या घरापासून मंदिरापर्यंत चालत येईल आणि मग काय स्वामींनी 2च दिवसात माझी ही इच्छा पूर्ण केली. म्हणूनच इथे मी नवस फेडण्यासाठी निघाले. आता आमच्या घरापासून स्वामींचं मंदिर 5 किलोमीटर अंतरावर आहे. मग जाताना मी इथे नारळाचं तोरणही घेतलेलं आहे, कारण मला तोरणही बांधायचं होतं. आल्यानंतर सगळ्यात अगोदर तोरण स्वामीच्या चरणाशी ठेवलं आणि त्यांना थँक्यू म्हणाले, कारण माझी इच्छा पूर्ण केली. आतापर्यंत असं कधीच झालं नाही की मी स्वामींना काही मागितलं आणि स्वामींनी दिलं नाही. त्याच्यानंतर मी एक संकल्प घेतला होता, की मी 7 दिवसाचं पारायण करेन म्हणून. आणि आहोंना येताना सांगितलं होतं, की केळीचा प्रसाद घेऊन या. तोरण बांधलं, प्रसाद दाखवला आणि इथे मी पारायणला बसले. आता पारायण झालं की आरती करताना तर खूप छान वाटतं.